जिंतूर तालुक्यातील बोरी या गावात शासकीय कार्यक्रमामधून जाहीररित्या ग्रामसेवकास अवमानास्पद वागणूक आणि धमकी दिल्याबद्दल सकल ओबीसी समाजाच्या काही कार्यकर्त्यांनी शहरातील महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर जोरदार निदर्शने केली आहेत। पालकमंत्र्यांनी नैतिकता असेल तर राजीनामा द्यावा, अन्यथा त्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही निदर्शकर्त्यांनी दिला आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या निवेदनातून सकल ओबीसी समाजाच्या या कार्यक्रमांनी बोरीतील या कार्यक्रमात ग्रामसेवक विनायक पुंड यांना जाहीर सभेत सर्वांसमोर उभे करीत थेट एकेरी भाषेत अवमानास्पद वागणूक दिली आहे आणि कानाखाली वाजवली अशी भाषा वापरून बडतर्फ करण्याची धमकीही दिली। त्यामुळे शासकीय कर्तव्यावर पार पडत असणाऱ्या या ग्रामसेवकाचे त्यामुळे मनोबल बिघडले आहे। पुंड यांना संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, स्मार्ट ग्राम अभियान तसेच ग्रामपंचायतसाठी विशेष कार्य केल्याबद्दल विविध कार्यक्रमाच्या अधिकाऱ्यांनी सन्मानित केले आहे। अशा या कर्तव्यदक्ष ग्रामसेवकाला या पद्धतीची वागणूक देऊन पालकमंत्री बोर्डीकरांनी ओबीसी समाजाविषयीचा रोष व्यक्त केला आहे, असं निदर्शकर्त्यांचं मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे कळवले आहे। बोरी येथे बोरीचे ग्रामसेवक जे पुंड त्या ठिकाणी पालकमंत्र्यांनी लाभार्थ्यांची नावं का नाही आणले यासाठी त्या ठिकाणी सर्व काही अधिकारी असताना त्या ठिकाणी पालकमंत्र्यांनी ग्रामसेवकाला एकेरी भाषेत बोलून त्या ग्रामसेवकाचा अपमान करण्यात आला। ह्या गोष्टीचा सर्वप्रथम मी सावता सेना महाराष्ट्र राज्याच्या वतीने व ओबीसीच्या वतीने पालकमंत्र्यांचा जाहीर निषेध करतो। प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी, DLP न्यूज परभणी।